मित्रांनो आम्ही ठरवलेलं की इथनं आम्हाला 5:30 वाजता निघायचं होतं सचिनला घेऊन, पण 5:30 चे 6:30 झालेत पण सचिन अजून आलेला नाही. तुम्ही बघू शकता हा आहे सचिन चव्हाण याच्यासाठी आम्ही 1-1.5 तास थांबलेलो. उगाच सकाळ सकाळी होत नाही तर बड्या वाता नाही आणायच्या. म्हणला 4ला उठतो, आपली लायकी बघूनच उठायचं. सकाळी 5:30ला निघायचं म्हणला होता यो. बघा येतो तोंड इकडे बघ रे. हाय बोल, हाय बोल. ह्या चपलीवर ते आतापर्यंत बहुतेक 50 गड झालेत. किती हा 51 आहे का मग? हो 51 लकी नंबर. चला ड्रायव्हर चालू लवकर. आणि हा आमच्यातला नाही का सगळ्यात अनुभवी ट्रेकर आहे. तुम्ही बघू शकता खाली पायापासून बघू शकता त्याला वर तोंडापर्यंत. मित्रांनो तुम्ही नजारा बघू शकता. या सुंदर नजाऱ्यावरती आम्ही फोटोशूट केलेला आहे आता. आणि आता फोटोशूट करून झालेला आहे ना. फायनली आम्हाला जायचं होतं 7 वाजता गडावरती, पण 7:30 वाजले अजून आम्ही फोटोशूटच करतोय. तर आता फोटोशूट वगैरे सगळं झालं. आता डायरेक्ट गडावरती जायचं आपल्याला. तर भाऊ बस लवकर. कशी करतो गाडी? मित्रांनो चांगल्या गाडीवर गाडी हे येतात का नाही? ए काय आलं तिथं काय एवढं बोलत होते? अरे त्या बाईने नाही का मला म्हणले 250 रुपये झाले नाही का आपण चहा वगैरे वडापाव खाल्ले तेव्हा आला हिशोब करायला लावलाय 290 रुपये बिल झालं. तर मित्रांनो आज आपण आलोय राजगड किल्ल्यावरती. तर त्याचा आज तुम्हाला राजगड किल्ल्याबद्दल आम्ही माहिती दाखवणार आहे. तर माझ्यासोबत आज आपली 4-5 जण आहेत. हे बघू शकता सच इकडे. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आमचा एक भाऊ ह्याच्यावर एक फोटो टाकलेला. एका फोटोला 1.5 लाख व्ह्यूज आले व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ मध्ये आले. आता व्हिडिओ मध्ये काय होते बघूयात व्ह्यूज येत आहेत का नाहीत. तर हे आपले भोंडे दादा यांना तर तुम्ही ओळखता आणि हे शुभम भाई. तर आता करूया आपला ट्रेक सुरू. तर चला मित्रांनो गर्दी बघू शकता आज तुम्ही, कारण आज संडे असल्यामुळे खूप सारे लोक आलेले आहेत. आणि इथनं आता आपण ट्रेकला सुरुवात करत आहे. इथं बघू शकता तुम्ही राजगड किल्ला. आता आपण 1376 मीटर उंचीवरती जाणार आहोत. तेवढं उंचीवर आहे आपण. भाड्या इथं उंचीवर एवढं इथून वरती जायचं. इथनं पुढचं माहित नाही ना आता. चला 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 सुरू करा. चला सुरुवात करू पहिले. गणपती बाप्पा. मित्रांनो ट्रेकला सुरुवात झाली. अशा प्रकारे थोडं वल्ल झालं असल्यामुळे पाय घसरत आहेत. मला अभिमान कशाचा माहिती का? माझ्यापेक्षा डाऊनफॉल आहे कुणाचं तरी. आपलं जर ट्रेकिंगला आलेले मुलं बघू शकतो. सचिन भाऊ घालून आले. मी पण मला पण दाखव भाई. अर्ध्या रस्त्यात परत आला. याची गांड फाटली. 2 तास चढलो त्यानंतर आलोय पाऊस झालाय. हे दगड तर अरे ते फ्लिप फ्लॉपला प्रॉब्लेम आहे. तुला काय नाही. चांगली ब्रँड. चल आपण नाईकीचं शोरूम आहे. चल जाऊ दे ना भाऊ. जाण घेऊन खाली मागच्याच गेलो. तुला किती नंबरचा शूज लागते? कोणता बूट घ्यायचं? विषय काय सचा फालतू. बघा आता मित्रांनो आमची पोरं. मग काय करायचं मग? डायरेक्ट घरी जाऊ. अरे चल थोडस चल. खरंच नाही. अरे उगीचा विषय होईल रे परत. अरे परत दवाखाना मागच्या 1 वर्ष मी मी खर्च करतो. खर्च तर आहे जाऊन थांबणार विषय. अरे वर गेल्या झोप तू फक्त तरी यायला. मित्रांनो आपला सचिन भाऊने हार मानलेली आहे. अरे त्यांचं काय ऐकतो तू? 3000 पोरी युट्यूब वर सबस्क्राईब आपले सगळे बघत असतील. तुला फरक पडत नाही. आणि मग संत्याने बोलले 10 वर्ष पाया पडत आता तू. 10 वर्षामध्ये तू याच्या आधी काही स्पोर्ट्समन नव्हता का?
शाळेत कबड्डी खेळलाय तू, क्रिकेट कबड्डी खेळतो आता कसं काय टॅम्पलिस घाबरतो? म्हणलाय टॅम्पलिस अख्ख्या जगात पहिल्यांदा टॅम्पलिस तू घेतलं कबड्डी मध्ये, कोणीच नाही घेतलं हारलो आपण, सेमीफायनल मॅच हारलो. आताशी तर सुरू झालाय ट्रेक सुरू होताच आपल्या भाऊनी घरी जाण्याच्या गोष्टी सुरू केल्यात. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आगी मावाळ्याची इथं काय अवशेष आहेत, त्याला दगड बिगड हाणू नका नाहीतर मग असे सुजू शकता तुम्ही. खाली उतर राहणार नाही. सचिन चव्हाण फॉर्म मध्ये आलेत गाईज. येस पण ते चायला मोठा पडाव आलेला इथं, ह्याच्यापेक्षा मोठा पडाव याला कसं न्यायचं? तू वर झाले कुठून तो इथून जाऊ, याला पकडत पकडत जा, मी मागणं ढकलतो तुला. ये लवकर. येऊन आणतेच होता याला बघायची. हात दे पडतोय त्याला, हात दे खाली होते मला. बरं फिर बरं एकदा तिरी दाखवते. अयो माझी बॅग बी भरवली. रे सुलतान कर दे चटाई. मजा आली ना. येऊ याला शिकवत होता कसं चढायचं बघायची. बायकोसली भरली याची ढुंगण. हा शाबास, उठ बरं आता निघला असं. हा अरे अजून भरलंय. बाय बॅग काढ रे, बॅग काढ. ती जायची. चप्पल घ्या. जय महेशमती. तू बॅग दे शुभे मला. माझी भाई माझी बॅग मध्ये लय महत्वाच्या गोष्टी आहेत. हे बघा म्हणलं माहितीये का, 8 वाजता आपण वरती असणार आहे. नाही 12 वाजता तर खाली येणार आहे. जाऊ इथं थांबतो मी. जाऊ इथं काय तुझ्या आईचं लग्न आहे का? वाघ आहे इथं, माग बघ. मागून वाघ येते. नमस्कार. वाघ आहे इथं. मी तर वाघाला मी बली पडेन भाई, पण इथं पडणार नाही मी. मित्रांनो तुम्हाला अशी फुलं दिसली तर कानामध्ये टाका, नजर लागत नाही. कळलं का? मग पडत नाही तुम्ही. हे कसं पडलंय काळ? मला गरजेच नाही नजरला, मी आधीच काय. कसं काय पडलं मग तरी? सचिन भाऊला आम्ही वरती घेऊन जाणारच आज. मी 400 रुपये चप्पल टाकतोय. सचाला एक डील दिली की त्यांचं क्रॉस केलं तर त्याला जगदंबला जेवण आहे. हो रेडी होत आहेत आता. हा खाल्लं येईल सगळा बाहेर. 10 पाव खाली असे टपक टपक पडते. बघा मित्रांनो, हे आहे प्रवेशद्वार आहे. मित्रांनो फायनली आपण राजगडाचं प्रवेशद्वार क्रॉस करून आतमध्ये आलेलो आहे. व्ह्यू बघू शकता, मस्त एकदम किंग व्ह्यू आहे इथं. मित्रांनो हा आहे राजगडचा मुख्य दरवाजा, स्वराज्य पंढरी. कारण ही आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती मित्रांनो. याच ठिकाणून आपल्या शिवाजी महाराजांनी पूर्ण स्वराज्यावरती स्वराज्य चालवलं होतं मित्रांनो. या ठिकाणून महाराजांनी. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय? काय हाय तुझं नाव सुंदरी? सचिन. सचिन. सुंदरीचं नाव सचिन हाय. या बघा मित्रांनो, हा आहे राजगड किल्ल्याचा मॅप. तर या ठिकाणी तो टोटल 13 पॉइंट्स हे पाहण्यासाठी लोक या ठिकाणी येतात. तर बघूया आज आपण किती कव्हर करू शकतो. सचिन भाऊला शोधत होतं पण सचिन भाऊ याच्या मागे फुल बसलेत. काय रे ब्रो? मी जाऊन मी इथं थांबतो. अरे चल ना, आता सपाटच आहे, हे बी चलू शकत नाही का? थांबतो तुम्ही जाऊन ना. चल की मी इकडे बघतो सोबत. मी बाले किल्ल्याला चढतो बाई पूर्ण वरती. नाही बाले किल्ला माहिती तुला? तू अर्धी लोक जात नाही त्याच्यावर. मित्रांनो जरा भूक लागली, घरने आता मी भेळ घेऊन आलेलो. तर आता कुठेतरी बसून भेळ वगैरे खाऊया. मित्रांनो तुम्ही हे बघू शकता, गडावर येताना मम्मीने सकाळ सकाळ मला एवढी भेळ दिलेली आहे खायला. म्हणले की तुझे ते मित्र खातील. या मित्रासाठी दिलेले आहे बघा तुम्ही. आजच्या मित्रांवरती आपल्या आया जीव लावतात. दुःख वाटतं या गोष्टीचं मला. असं एकदा तोंड दाखव. मम्मीला काय बोलशील मला? काकू तुम्ही मायेसारखी भेळ दिली. मित्रांनो आता आल्यावरती तुम्हाला या ठिकाणी मॅप भेटेल. या साईडला पद्मावती माची, या साईडला सुवेळा माची, बाले किल्ला संजीवनी माची पण या साईडला, आणि पाली दरवाजा आपण आत्ता आलेलो. तर मेजॉरिटी इकडे, मग इकडे जायचं ना आपण.
अरे इकडे एक करून इकडे जाऊ ना सगळीकडे मग. अच्छा काय डोकं आहे तिकडे तलाव पण आहे तिकडे जाऊ तलावाकडे. ओके ओके नाईस नाईस. चला पहिला आपल्याला सुवेळा माची करायची नाही पद्मावती माची करायची सुरुवातीला. तर आपण जाऊया आता. ब्रेक टी ब्रेक. पाणी घ्यायची बाटली नाही का पब्लिक. मित्रांनो हे बघा हा आहे पद्मावती तलाव. या ठिकाणी आता आपण बघू शकता पाणी किती सुंदर आहे, स्वच्छ पाणी आहे. हे बघा गर्दी बघा. आज रविवार म्हणले ही सगळी शनिवार रविवार सुट्टी असणारी सगळी माणसं आलेत बघा इथं. अशा लोकांना एक नाव आहे पावसाळी बेडकर. पावसाळी बेडकर, जी फक्त एखादी रील बघून एखाद्या ठिकाणावरती येतात. आपण त्यातले आहेत का? आपण बी त्यातलीच आहेत. रील बघायची एखादी इथं जाऊ लगेच येऊच आहे हिच्या गावात. त्याच्यामुळे जी एखादी रील टाकावं का नाही एखाद्याने चांगली. हे बघा मित्रांनो हा चो दरवाजा. या साईडने एक रूट आहे ना म्हणूया. आपण या रूटने आलो नाही, आपण दुसऱ्या रूटने आलो रे. हे लोक इकडून चालेल बाबा. आपल्या गाड्या तिकडे नाही तर आपण जाऊन पाहिलं असतं. हे बघू शकता कसे आहेत भाई लोक. हे बघा आताच पार केलेले आम्ही त्या साईडला फिरून येतो बोललं तोपर्यंत भाऊ मित्रांनो वाट बघू शकता तुम्ही, काय सुंदर वाट आहे. या वाटावरून आपण चाललोय सुवेळा माचीकडे. दोन्ही वाटेच्या दोन्ही बाजूला तुम्हाला फुलं बघायला भेटतील सुंदर सुंदर अशी. हे बघा मित्रांनो आता आपण चिलखती बुरुजापाशी आलेलो आहे. याच्या पलीकडे सुवेळा माची आहे. तर या ठिकाणी त्यांचा फोटोशूट उद्या फोटोशूट झालं की आपण सुवेळा माची पाहण्यासाठी जाणार आहे आणि या चिलखती बुरुजावरती जाऊन पाहणार आहे. मित्रांनो आम्ही जरा रेस्ट घेतलेली आहे आता आमचं फायनल डेस्टिनेशन राहिले बाले किल्ला, तो बघायचा आहे. त्याच्या आधी जरा आम्ही रेस्ट घेतली, जरा भूक लागल्या म्हणून आम्ही भेळ खाणार आहे. पण या माणसाला बिल काय करता, भेळ खायला आम्ही आता बसलेलो इथं. तर भेळ खाऊन आपण जाणार आता बाले किल्ल्याला. मित्रांनो आजी या ठिकाणी मस्तपैकी एक सुंदर अशी गावरान भेळ बनवत आहे आणि भिकारी बघा नजर लावतो. चहा बिस्किट खातोय आम्ही आणि चहा बिस्किटचे पैसे देणारे हा वाटते. कमवत नाही मित्र तरी देतो पैसे. काय काय पैसे कमवत नाही तरी पैसे का कमवत नाही? का कमवत नाही तू? कमवतोय का? तुला कोणी पकडून ठेवलंय कमवू नको म्हणून? मित्रांनो आता आम्ही जेवण वगैरे करून निघालो आहे बाले किल्ल्याकडे. तर बाले किल्ल्यावर जाऊन तिथली थोडीफार माहिती सांगणार आहे ना. आमचा आज झालेला आहे, खूप उशीर झालाय. त्यानंतर आम्ही जाणार घरी. बघा आता ही गर्दी, बाले किल्ल्याला किती गर्दी आहे बघा मित्रांनो. बघा आता बाले किल्ला. फायनली बाले किल्ल्यावर आलोय खूप स्ट्रगल करून. मित्रांनो बाले किल्ल्यावरती आल्यावरती तुम्ही बघू शकता काहीच दिसत नाही, एवढं धुकाई. समोरचा आम्हाला तलाव पण दिसत नाही. या ठिकाणी तलाव आहे, व्हिडिओ दिसतंय का ते माहित नाही. मित्रांनो आपण आता बाले किल्ल्यावर आलोय. तर तुम्ही हे बघू शकता ही सगळी मार्केट प्लेस होतं. या ठिकाणावर बसून शिवाजी महाराजांनी स्वराज्य चालवलं होतं. पण आता हे सगळं पडलेलं आहे बघू शकता तुम्ही. मार्केट प्लेस पुढे आहे का ते याच ठिकाणावरनं पूर्ण स्वराज्य चालवलेलं आपल्या महाराजांनी. या ठिकाणी महाराज राहिले स्वतः. आपल्याला माहित पण नाही महाराज या ठिकाणावर कुठे कुठे वावरले असतील. मित्रांनो रायगड आपली स्वराज्याची राजधानी बनण्याच्या आधी राजगड ही आपली राजधानी होती. त्यामुळेच राजगडला गडांचा राजा आणि राजांचा गड असंही म्हणलं जातं. काढून घे विमल कुठं आली?
घरी पाठव व्हिडिओ मोबाईल घे काही नाही तर आलं ना चिडलं